हॅलो, जय श्री कृष्ण. आय एम अभिजित राजश्री संजय गोरे फ्रॉम मालेगाव, नाशिक. तर दादा आम्हाला व्ही-जी-टी-आय मुंबई आणि सी-ओ-पी पुणेमधून जरा डिफरन्स सांग. तर डिफरन्स सांगायचा झाला म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, की मुंबई आपली एक फायनान्शियल कॅपिटल आहे आणि पुणे हे आय-टी हब आणि त्याच्या एज्युकेशनसाठी ओळखलं जाणारे एकमेव छान ठिकाण आहे. पण जसं त्या दोघांची कंपॅरिझन झाली, की मुंबई फायनान्शियल सिटी आणि पुणे एज्युकेशनल अँड आय-टी हब. तर पुण्यामध्ये ज्याला पण सी-एस, आय-टी, इलेक्ट्रॉनिक्स असा ब्रांच घ्यायच्या त्याला छान एक्सपोजर मिळू शकतं. तसंच मुंबईमध्ये तुम्हाला थोडंसं बॅलन्स बघण्यात येईल, बट कोर ब्रांचेससाठी इंडस्ट्री जास्ती असल्यामुळे थोडासा एक्सपोजर वाढतो. नेटवर्किंग वाढवण्यासाठी फार छान प्लेसेस आहे आणि थोडंसं वातावरणाच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं, तर वातावरण मुंबईमध्ये जरा दमट बघायला मिळतं. ज्यालाही गरमीचा त्रास आहे, दमट वातावरणाचा त्रास आहे, त्याला मुंबई थोडासा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. तिथेच पुण्याला बघायला गेलं तर पुण्याला मॉडरेट टेम्परेचर असतं म्हणजे सुटेबल टू ऑल आणि मुंबई ज्याचाही माइंडसेट एक मस्तपैकी स्टार्टअप बिल्ड करायचा आहे, काही फायनान्शियल सोल्युशन काढायचं आहे, एखादा बिझनेस ग्रो करायचा आहे, देन ही मस्ट बी गो टू द मुंबई आणि ज्याचा बी ऑफिसर माइंडसेट आहे, ज्याला पण रिसर्च सेक्टरमध्ये जास्त जायचंय, ज्याला एक्सप्लोर करायचे स्वतःला एज्युकेशनमध्ये, देन सी-ओ-पी पुणे इज द बेस्ट. आणि जर म्हणायला गेलो तर आपण एक असं सांगू शकतो, की ज्यालाही म्हणजे असा इंटरनॅशनल इन्फ्लुअन्स हवा आहे. तुम्हाला जसं माहिती आहे, की मुंबई एक फायनान्शियल कॅपिटल आहे. मुंबई फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळे तिथे रहदारी म्हणजे अ, आवक-जावक खूप जास्त प्रमाणात होत असते. म्हणून तुम्हाला इंटरनॅशनल इन्फ्लुअन्स सुद्धा तुमचा मुंबईमध्ये छान होऊ शकतो आणि पुण्यामध्ये थोडीशी जुन्या परंपरेला तुम्हाला जवळीक दिसेल. तसंच तुम्हाला फक्त नॅशनल इन्फ्लुअन्स जास्त मिळू शकतो. तोच मुंबईमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल तुमचे इंटरनॅशनली फ्रेंड्स राहू शकतात. पुण्यामध्येही राहू शकतात, असं नाही. पुणे पण बॅलन्स आहे. बट मुंबईचा जास्तीत जास्त सांगायचं झालं, तर मुंबई हे सुटेबल आहे. जो थोडासा अबोव्ह मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं बिलॉन्ग करतो आणि त्याला त्याचा फॅमिली बिझनेस ऑलरेडी आहे आणि त्याला स्वतःला एक्सप्लोर करायचंय आणि त्याला जर काही दमट वातावरणाचा काही त्रास नसेल, कारण मुंबईमध्ये एसी रूम घेणं मॅन्डेटरी बनून जातं. असं नाहीये की दादा मी जर एसी कॉम्प्रोमाईज करू शकतो, तर येस यू कॅन टेक अ मुंबई. बट मुंबईमध्ये थोडंसं दमट वातावरण असतं आणि जो पण मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं किंवा बिलो मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं त्यांनी त्याला छान पर्सेंटाइल आहे 99.89 च्या वरती आणि त्याला मतलब तो पुण्यामध्ये जाऊ शकतो. पुणे इज द बेस्ट ऑप्शन फॉर दॅट आणि पुणे पण छान आहे, व्ही-जी-टी-आय मुंबई पण छान आहे. फक्त तुमची आवड काय आहे? कोणाला यू-पी-एस-सी ऑफिसर बनायचं आहे म्हणजे आय-ए-एस, आय-पी-एस अशा परीक्षांचं द्यायचं आहे. गेटसारखी एक्झाम द्यायची तर तुमच्यासाठी पुणे इज अ बेस्ट ऑप्शन फॉर यू बिकॉज पुणे हे एज्युकेशनसाठी फार चांगल्या प्रकारे ओळखलं जातं. बट ज्याचं स्टार्टअप ड्रिव्हन माइंड आहे, म्हणजे ज्याला स्टार्टअप करायचं त्याला पहिल्यापासूनच माहिती आहे किंवा त्यांचा घरगुती बिझनेस त्याला चालवायचा आहे, तर त्यांनी मुंबईत जायला पाहिजे. कारण मुंबईमध्ये खूप स्ट्रॉंग लीडर्स तुम्हाला बघायला भेटतात, जसं की सगळेच आपले बिझनेसमॅन जे मोस्टली बिलॉंग करतात फ्रॉम मुंबई. सो तिथे तुम्हाला इन्व्हेस्टर किंवा फायनान्शियल नॉलेज किंवा बिझनेस नॉलेज फार छान प्रकारे भेटू शकतं मुंबईमधनं. सो सांगायचं तात्पर्य एवढाच, की मुंबई स्टार्टअप ड्रिव्हन किंवा बिझनेस माइंडसेटच्या मुलांसाठी आणि अबोव्ह एव्हरेज मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलांसाठी आणि पुणे सांगायचं म्हणजे ज्याला गेट, यू-पी-एस-सी सारख्या एक्झाम फ्युचरमध्ये द्यायचे आणि त्याला बॅलन्स ठेवायचंय, तर त्याच्यासाठी मुंबई आणि फ्रीलान्सिंगची गोष्ट करायला गेलो, तर मुंबईमध्येही फ्रीलान्सिंग करता येईल आणि पुण्यामध्येही फ्रीलान्सिंग करता येईल. फ्रीलान्सिंगचं असं काही नाही, की मुंबईमध्ये खूप छान आणि इथे खूप छान नाही. फक्त थोडंसं लोकेशन वाईज एक्सपोजर मिळणार आहे. तिकडे तुम्हाला मुंबईमध्ये फायनान्शियल आणि इंडस्ट्री एक्सपोजर फार छान मिळेल. पुण्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल आणि आय-टी हबचं एक्सपोजर फार छान मिळेल. पुण्याचं टेम्परेचर हे मॉडरेट असतं, तर तेच मुंबईचं टेम्परेचर थोडंसं दमट असतं. बस एवढाच माझा पॉइंट आहे. अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा आणि आपण फ्रीमध्ये काउन्सिलिंग प्रोव्हाईड करत आहोत. सो माझ्या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉइन करा आणि मला तिथे डी-एम करा तुमचे जे-मेन्समधले पर्सेंटाइल आणि सी-ई-टी मधले पर्सेंटाइल. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीकृष्ण आणि बेस्ट ऑफ लक. तुम्हाला नक्कीच एक चांगलं कॉलेज मिळेल, ही माझी अपेक्षा आहे. जय श्रीकृष्ण.